आता एक मोठी बातमी समोर येते। भाजप आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांनी आरोप केलाय। 3 आठवडे उलटूनही वाल्मिक कराड अद्यापही फरार आहे। उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचीही मागणी करणार असल्याचं धस यांनी म्हटलंय। त्यामुळे आता सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं सध्या समोर माहिती येते। उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचीही सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करणार असल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणारे। वाल्मिक कराडचा तपास अजूनही लागलेला नाहीये। या संदर्भात आता भाजप आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा सुरेश धस यांनी आरोप केलाय। 3 आठवडे उलटून गेले तरीही वाल्मिक कराड हा अद्यापही फरार असल्याचं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय। तर उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचीही मागणी करणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। त्यामुळे आता सुरेश धस यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर या तपासाला कशा पद्धतीने वेग येणार, या तपासात आणखी काय नवा ट्विस्ट येणार हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोठी बातमी, भाजप आमदार सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा सुरेश धस यांनी आरोप केलेला आहे। तर 3 आठवडे उलटून गेलेत मात्र तरीही वाल्मिक कराड हा अद्यापही फरार आहे। याबाबत देखील आता सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची, या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची ही मागणी सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार असल्याची माहिती देखील आता समोर येते। त्यामुळे सुरेश धस यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलंय।